11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाइव ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लाइब्रेरी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, नीट, जेई, सीईटी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मराठा समाजासाठी प्राणांचीही पर्वा न करणारे मनोज जरांगे पाटील हे गेले 6 दिवस उपोषणाला बसले आहेत। मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करून उपोषण सोडण्यास भाग पाडावे यासाठी सबंध राज्यभर सकल मराठा समाज पेटून उठला आहे। विट्यातील सामाजिक कार्यकर्ते शंकरनाना मोहिते, दायूरबापू शितोळे व सहकाऱ्यांनी माननीय तहसीलदार यांना भेटून मराठा समाजातर्फे निवेदन दिले व सरकारपर्यंत समाजाच्या भावना पोहोचवण्याचे आवाहन केले। निवेदन दिल्यानंतर तहसील कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला। पाहुयात काय म्हणाले ते। मराठा समाजाचे लढवय्ये माननीय मनोज दादा जरांगे आज 6वा दिवस आहे। विना अन्न पाणी घेता आपल्या मराठा समाजासाठी अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले आहेत। आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मनोज दादा जरांगे हे 4थ्यांदा जालना येथे उपोषणाला बसलेले आहेत। मी साहेब सकल खानापूर तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने आम्ही सर्वजण आपणाला आज निवेदन देतोय। काल रात्री प्रदीप सोळंके यांनी आमच्याशी चर्चा केली आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील ऑफिसला निवेदन द्यायचं ठरवलं। त्या पद्धतीने आम्ही आज इथे निवेदन देतोय। आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही संविधानिक पद्धतीने आम्ही मागण्या आपल्या समोर सादर करतोय। त्यामुळं आपण या मागण्या आमच्या खानापूर तालुक्याच्या वतीने आपण सरकारपर्यंत पोहोच कराव्यात। समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि याचा कुठेतरी उद्रेक होऊ नये या पद्धतीने आमच्या ह्या मागण्या तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवावेत। आमचा अध्यादेश जो काढलेला आहे तो अंमलबजावणी करावी। कालच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की ओबीसी समाजाबरोबर देखील आम्ही चर्चा करून त्याचा अध्यादेश आहे तो मान्य करायचा आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ। आज सरकारचे प्रतिनिधी देखील मनोज जरांगेंना भेटण्यासाठी जातात। मात्र हे होत असतानाच मनोज जरांगे पाटील यांच्यावरती विरोधातील कोणी काही टीका करू नयेत हे देखील मी आज आपणाला आवाहन करतो। कारण आमचा हा लढा समाजासाठी आहे। आम्हाला काय दुसऱ्या समाजाला कुठल्याही काही म्हणायचं नाही किंवा त्यांच्या विरोधात हा लढाच नाही आहे। मुळात समाजातील गोरगरीब घटकांना न्याय मिळावा यासाठी हा लढा आहे। मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाला देखील आज आवाहन करतोय की आपल्यातले मतभेद विसरून कोण पुढे कोण पाठीमागं याचा विचार न करता, राजकारणाचा विचार न करता, राजकारणाचा देखील विचार न करता आपण जो मनोज जरांगे पाटील आपल्यासाठी जीवाचं रान करतोय अशा मनोज दादांच्या पाठीमागं राहणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे। आणि म्हणूनच आज आम्ही सर्वजण प्रातिनिधिक स्वरूपात हे निवेदन देतोय। आणि जर जरांगे पाटलांचं मागण्या मान्य करून उपोषण नाही सुटलं तर येणाऱ्या काळामध्ये देखील पुन्हा अतिशय मोठ्या प्रमाणात हा लढा तीव्र करणार आहोत एवढं मी आपल्याला या निमित्तानं सांगतो। सकल मराठा समाजाच्या वतीने जे काही निवेदन झालेलं आहे, ज्या काही तुमच्या मागण्या झालेल्या आहेत त्या मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी आजच्या सदरच्या मागण्या मी शासनाकडे पाठवतो।